104.2 माय FM तुम्ही ट्यून इन केलंय. वैष्णवी आहे तुमच्यासोबत. 2025 साठी सगळीच लोक म्हणत आहेत की या वर्षी स्वतःला हील करायचं आहे सो दॅट वी हॅव अ बेटर डेव्हलपमेंट, बेटर ग्रोथ. पण हे हीलिंग एक्झॅक्टली काय असतं आपल्याला एक हीलरच नीट सांगू शकतात. आपल्यासोबत आहेत हीलर आशिष सूर्यवंशी सर फ्रॉम डिवाइन टच द ह्युमन गराज, आणि आज ते आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहेत अलॉंग विथ व्हॉट इज हीलिंग. तर सर तुमचं खूप स्वागत आहे माय एफएमच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की डिवाइन टच च्या मागे काहीतरी आयडियोलॉजी आहे आणि ती एक्झॅक्टली काय आहे? डिवाइन टच ची सुरुवात जेव्हा मी केली तर बेसिकली हिंदुइझम हा माझा एक कोर कन्सेप्ट होता जो मला घराघरापर्यंत पोहोचवायचा होता. आणि हिंदू हा धर्म नसून एक लाईफस्टाईल आहे. राईट. अँड व्हेन वन ह्युमन कम विथ द ह्युमॅनिटी, ह्युमन प्लस ह्युमॅनिटी इक्वल टू हिंदुइझम, ही माझी डेफिनेशन आहे. मग याला लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं की हिंदुइझम इज अ सायन्स. आपले सगळे जे काय वेद वगैरे बघितले आपण तर ते सगळे सायंटिफिक आहेत, सायन्स आहे. मग हे सायन्स आपण जर लोकांच्या घराघरात घेऊन गेलो आणि ते हिलिंगच्या स्वरूपात जर घेऊन गेलो की बाबा हिंदू मायथॉलॉजिकल म्हणण्यापेक्षा फॅक्च्युअल आहे हिंदुइझम, पण याचं सायन्स जर घराघरात पोहोचलं आणि लोकांना ते अनुभवायला मिळाले चमत्कार सगळे, तर त्यांना हिंदुइझम कळेल. मग तो कोणताही जाती धर्म पंथाचा असला तरी त्याला तो हिंदुइझम कळेल. तर ही कोर आयडियोलॉजी आपल्याला इम्बाईब करायची ऑन एव्हरी इंडिव्हिज्युअल हार्ट. आणि वसुदैव कुटुंबकम हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला त्यांच्यापर्यंत न्यायचा. खूपच सुंदर. तुम्ही म्हटलात की आपले हिंदुइझम मध्ये काही फॅक्ट्स आहेत ते आपल्यावरती बिंबवणे खूप महत्वाचं आहे अँड दॅट्स हाऊ वी कॅन गो टू द ग्रेटर गुड. पण मग हिलिंग बद्दल आपण जेव्हा बोलतो सर, तुम्ही हिलर आहात पण प्रत्येक क्षणी तुम्ही त्या घरात नसू शकतात. त्याकरता तुम्ही हर घर हिलर नावाची एक गोष्ट मला सांगितली, तर ती नाशिककरांनाही सांगा. हर घर हिलर म्हणजे याच्यामध्ये की तुम्हाला काही हेल्थचं नॉलेजच पाहिजे किंवा तोच बॅकग्राऊंड पाहिजे गरजेचं नाही. ओके. तुम्ही जर बघितलं आपले जे पूर्वज होते या पूर्वीच्या काळामध्ये कोणाचाही पाय मुरगळला, काही झालं की लगेच घरच्या घरीच तो लगेच सेट केला जायचा. बरोबर. किंवा डिलिव्हरीज पण घरीच व्हायच्या. तर हे सगळं आपल्या जीन्समध्ये आहे ऑलरेडी कुठेतरी, पण ते आपण डिकोड केलेलं नाही आता, ते झोपलेलं आहे कुठेतरी. म्हणून प्रत्येक हिंदू जो आहे किंवा आपण जे काय भारतातले राहणारे, आपल्या शरीरामध्ये ती कला आहे, बरोबर, माइंडमध्ये ते स्किल आहे, ते आपल्याला फक्त जागृत करायचे. मग याच्यामध्ये आम्ही काय केलंय, हर घर हिलर म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहे की प्रिव्हेन्शन पासून ह्या सुरुवात होतात सगळ्या. तुमचं बसणं उठणं कसं आहे किंवा काही सिम्पटम्स असतात तर आपण फक्त सिम्पटमवरच काम केलं जातं आजकाल. बरोबर. रूट कॉज वर काम होत नाही. की मान दुखते तर माझं मानेचा प्रॉब्लेम आहे, मग पेशंटला पण पाहिजे की डॉक्टरनी मानेला स्ट्रीट करावं आणि डॉक्टर सुद्धा मानेलाच मसाज करतो. बरोबर. पण त्याचं रूट कॉज कदाचित लिव्हर मध्ये असू शकतं किंवा बॅक पेनचा प्रॉब्लेम हा किडनीत असू शकतो. तर हे आपल्याला माहिती नसतं. हे ऍस्पेक्ट्स आपण काही त्यांना शिकवतो आणि नॉन मेडिकोज साठी सेफ आणि इनडायरेक्ट काही प्रोटोकॉल आम्ही डेव्हलप केलेत. की फॉर एक्झाम्पल काल एक स्टुडंटच माझ्या कॅम्पला आल्या होत्या, त्यांना सिव्हिअर नेक पेन होतं. तर आम्ही त्यांच्या फूटला मोबिलाइज करून त्यांचा सर्व्हायकल अलाइन करून त्यांचं नेक पेन जे आहे ते कायम बरं झालं. म्हणजे 3 दिवसात एकदाही नेक दुखली नाही त्यांची. तर हे असे प्रोटोकॉल्स आम्ही काही डेव्हलप केलेत जे कोणीही शिकू शकतं आणि स्वतःसाठी आणि आपल्या आप्तेष्ट जे आहेत परिवारातले लोक किंवा बाकी यांना ते डिलिव्हरी आपण करू शकतो. 100 पैकी 80 तर घरच्या घरी होऊ शकता आणि 20 ज्या सिव्हिअर असतील त्या ओळखायला पण आम्ही शिकवतो. त्या तुम्ही आम्हाला रेफर करू शकता. दॅट इज ग्रेट. रूट कॉज बद्दल तुम्ही बोललात आणि त्याकडे पण आपण वळूयात. पण त्याआधी सर आय वॉन्ट टू अंडरस्टँड की ह्युमन गराज ही एक कॉन्सेप्ट तुम्ही इनिशिएट केलेली आहे आणि ह्युमन गराज आपल्या दारी, तर हे एक्झॅक्टली काय आहे? आता ह्युमन गॅरेज कॉन्सेप्ट तर आली, लोकांना कळते आता ती, की जसं एखाद्या कारला रेग्युलर सर्व्हिसिंगची गरज असते तर आपल्या बॉडीला सुद्धा आहे. तिचा आपण खूप एक्सेसिव्ह वापर करतोय, खूप अत्याचार तिच्यावर आपण डेली करत असतो, पण त्याच्या सर्व्हिसिंगसाठी काही करत नाही. 20 लाखाच्या कारला आपण बाहेर सर्व्हिसिंग न करता शोरूम मध्येच करेल बाबा मी, 10,000 एक्स्ट्रा लागले तरी चालतील किंवा पार्ट मी जेन्युइनच टाकेल, पण या मशीनचे तर पार्ट्स पण अवेलेबल नाही कुठे स्पेअर. आपण याच्यावर लक्षच देत नाही. आणि सिम्पटमवर काम होऊन काय होतं की पाय मुरगळला, पाय दुखतो, मी पेन किलर घेतली, पण ती अलाइनमेंट जी बिघडली पायाची ती तशीच असते. एखाद्या आर्किटेक्टला ते कळेल की जर बेसला अलाइनमेंट बिघडली तर ऑटोमॅटिकली वरती अलाइनमेंट बिघडत जाते आणि काही वर्षात त्या पाय मुरगळण्यामुळे त्याला मायग्रेन चालू होतो. मग याच्यावरती आपण लक्षच देत नाही. पण पूर्वीचे लोक काय करायचे, पाय मुरगळला की लगेच अलाइन करायचे. म्हणजे त्यांची बॉडी आहे ना ती अलाइन राहायची, त्यांचा बेस हा इक्वली डिस्ट्रीब्युटेड स्ट्रक्चर राहायचं, त्यांचं वेट इक्वली डिस्ट्रीब्युट व्हायचं आणि म्हणून वरती डिफॉर्मिटीज नाही व्हायच्या. हे आपल्याला माहितीच नाही. म्हणजे आपण आपल्या फीट वरती पण अजिबात काम करत
नाही. तर हे सगळे काही असे ऍस्पेक्ट आहेत जे आपण रिकॉल करतो आणि मग त्याच्यामध्ये एखादा जो तुमचा पेन आहे त्याचा संबंध तुमचा विसरल सर्वात पहिले, त्याच्यानंतर मसल आणि मग स्केलेटल असा असतो. पण आपण तेवढा सगळा ऍस्पेक्ट वर विचार करून रूट कॉज बघतच नाही. म्हणजे बॅक पेन असेल ना तर 90% बॅक पेनचा इश्यू हा कॉन्स्टिपेशन असतो. मग ते कॉन्स्टिपेशन रिलीज करायला काय करायचं, तर हे सगळं स्टीप झालंय, मग हे कसं रिलीज करायचं, तर हे सगळे प्रोटोकॉल आहेत आपल्याकडे. आणि आता पित्ताशयातल्या खड्याचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे किंवा फॅटी लिव्हर पण झालेले आहे. त्याच्यात पण आपल्याकडे असा क्लिन्झिंग प्रोटोकॉल आहे की त्याच्यामध्ये आपण एका रात्रीमध्येच तुमच्या पित्ताशयातले खडे जे आहे ते शरीराबाहेर तुम्हाला दिसतात. लिव्हर पण क्लीन होतं, इंटेस्टाईन पूर्ण क्लीन होते आणि खूप छान त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. तर याच्यामध्ये आपण काय की ओव्हरऑल सर्व्हिसिंग, बॅलन्सिंग, अलाइनमेंट आणि ओरॅलिंग सुद्धा करतोय. सो हे ह्युमन गॅरेजचा कन्सेप्ट आहे. आणि प्रत्येक दारी न्यायचं तर आम्ही आता काय करतोय, नाशिक मधून बाहेर जाऊन वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या सिटीजमध्ये किंवा इंडियात कुठेही आम्हाला इन्व्हाइट करणार, तिथे आम्ही फ्री एज्युकेशनल सेशन घेऊन तिथे हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करणार आहे. ऑल राईट. पण मग सर आपण रूट कॉज बद्दल बोललोत आणि त्यात तुम्ही या हेल्थ कॅम्प बद्दल बोलता आहात, तर ह्या रूट कॉजच्या हेल्थ कॅम्पचं जे काही हॉलिस्टिक अप्रोच तुमचा आहे त्याचं स्वरूप काय असणार? बेसिक स्वरूप म्हणजे आजार कोणताही असो त्याचा संबंध या सगळ्या सिस्टमशी असतो. तर त्यात पेशंटला ते ऍड्रेस करणारच आहे, पण ओव्हरऑल स्ट्रक्चर असं असणार आहे की फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा पेशंट येणार तेव्हा त्याचं कन्सल्टेशन होणार, त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो समजून घेणार. असेल नसेल तरी त्याला सिम्पटम्स नाही जाणवत आहे, पण तरी त्याच्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स आहे हे आम्ही त्याला दाखवू. त्याच्यानंतर त्याचं फूड स्कॅनिंग होईल, त्याच्यावरती आम्हाला बघून कळतं की तुमच्या पायात काय डिफॉर्मिटी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास आहे. पण जेव्हा स्कॅनिंग वरती रिपोर्ट येतो ना तेव्हा त्याला स्वतः दिसतं, अरे माझं 70% बॉडी वेट जर एका बाजूला जात आहे तर बट ऑब्व्हियसली ती बाजू जी आहे ती जास्त कॉम्प्रोमाइज होणार आहे, तिथे त्रास होणार आहे. जर माझं टाचेवरती जर 80% वेट जात आहे तर मी मागे पडू नये म्हणून बॉडीने काय केलं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन करायला सर्वायकलला त्यांनी बेंड केलंय. मग हा जो कर्व डेव्हलप झालाय हा माझ्या ड्रायव्हिंग किंवा वर्किंगमुळे नाहीये, हा माझ्या फूटमध्ये इम्बॅलन्स आहे हे त्याला कळतं आणि त्याचा पोस्चर अनालिसिस करून त्याला रूट कॉज समजवला जातो आणि त्याच्यावर पुढे काम चालवतं. त्याच्यानंतर आपली स्पेशालिटी बोन सेटिंग, बॉडी अलाइनमेंट. मग तुमचे स्पाईन जे आहे किंवा जॉईंट्स हे स्टीप झालेले कारण मसल स्टीप झाले, ते लॉक झाले, तर पहिले मसलला रिलीज केलं जातं. मग नुसतं मसाज करून आणि चोळून मसल रिलीज होत नसतात, मसलच्या चेन्स असतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या नॉट्स असतात, ते आयडेंटिफाय करून रिलीज केलं जातं. मग मोबिलिटी साठी जागा मिळते स्पाईनला, मग आपण तुमचं स्पाईन अलाइनमेंट आणि जॉईंटचं अलाइनमेंट करतो फुल बॉडीचं. म्हणजे काय झालं, मसल रिलीज झाले, स्केलेटल सिस्टम अलाइन झाली. आता मसल टोनिंग पण गरजेचं आहे, म्हणजे फक्त मसल रिलीज केला तसं होणार नाही. एक नॉट होती ती मी रिलीज केली, पण आता याला टोन करणं, कारण याला पीळ पडलेला आहे, इट्स अ रबर लाईक स्ट्रक्चर. मग याला पूर्ववत त्याच्या जागेवरती त्या मसलला टोन करून सेट केलं की ती अॅनाटॉमी मेंटेन राहते. बिकॉज बॉडी गेट्स अन अॅनाटॉमी ड्यू टू द मसल्स, नाही तर स्केलेटल उभाच राहणार नाही. आता ह्या तिन्ही ऍस्पेक्ट वर काम झालं. चौथी सिटिंग आहे व्हिसरल मॅनिप्युलेशन, जे तुमचे इंटरनल बॉडी ऑर्गन आहेत हे सगळे मुवमेंट करतात, पण आपलं स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीमुळे ते सगळे कम्प्रेशन मध्ये असतं. ते सुद्धा एक मसल सारखंच मॅटर आहे की ते पण स्टीप झालंय. तर लिव्हरला काम तर करायचंय पण ते तिसऱ्या गेअरवर नाही, ते 6व्या गेअरवर चाललं पाहिजे पण ते तिसऱ्या गेअरलाच अडकलं, कारण ते ज्या कंटेनरमध्ये आहे ते स्टीप झालंय. मग त्यांची सुद्धा आपण मोटिलिटी रेस्ट्रिक्ट असते त्याला रिलीज करतो आणि हे सर्व इंटरनल बॉडी ऑर्गन आपल्या स्केलेटलवरच रेस्ट केलेत. तर जेव्हा स्केलेटलची अॅनाटॉमी बिघडते, समजा तुमचा पेल्विक टिल्ट आहे तर ऑटोमॅटिकली त्याच्यावरती रेस्ट असलेले युटेरस, ब्लॅडर, किडनी या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांच्या जागेवरून टिल्ट होतं आणि त्यांचा त्रास चालू होतं. मग त्यांना सुद्धा आपण अलाइन करतो. म्हणजे व्हिसरल, मसल आणि स्केलेटलवर काम झालं. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे क्लिन्झिंग. तुम्ही जेवढे पण टॉक्झिन्स एवढ्या 20-25 वर्षात बॉडीत टाकले, एक डम्पिंग ग्राउंड आपण बॉडीला बनवले, तर ते सगळे टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी आपण लिव्हर क्लिन्झिंग, इंटेस्टाईन क्लिन्झिंग आणि डिटॉक्स आणि पित्ताशयातले खडे म्हणजे गॅलस्टोन क्लिन्झिंग हा एक प्रोटोकॉल त्यांच्याकडे, जो संध्याकाळी 6ला चालू झाला, सकाळी 10 पर्यंत कम्प्लीट झालेला असतो. आणि बऱ्यापैकी वेटही त्याच्यात मॅनेज झालेलं असतं. म्हणजे काय झालं, ही झाली तुमची ओव्हरऑल सर्व्हिसिंग आणि ओरॅलिंग. याच्यात कोणताही आजार असेल तो रूट कॉज पासूनच त्याच्यामध्ये बरा होणार असतो. वाव, म्हणजे मी तर खूप लोकांना पुढपर्यंत जाताना ऐकलेलं आहे की असा त्रास तसा त्रास, पण बेसिक्स कडे कोणी लक्ष देत नाही आणि तुम्ही बेसिक्स हील करता आहात डॉक्टर. हिलर डॉक्टर ठीक आहे, पण मला जरा एक
चष्मा जो बनलाय ना डॉक्टरचा, पहिले लोकांनी हिलरकडे यावं आणि मग त्यांनी डॉक्टरकडे जावं. दॅट इज करेक्ट. पण मग ह्या सगळ्यामध्ये काय होतं, तुम्ही आता मला एज्युकेट करता आहात, मला याच्याबद्दल काही माहिती नव्हती, पण सेल्फ रेज्युमिनेशन नावाची जी गोष्ट आहे त्याकरता पण स्वतःला एज्युकेट करणं महत्वाचं आहे. हाऊ कॅन वन सेल्फ डू दॅट? येस, छान क्वेश्चन विचारला. की हेल्थ कॅम्प घेणं आणि पुन्हा पुन्हा त्यांनी आमच्याकडे येणं असा आमचा उद्देश अजिबात नाही आहे. त्याच्यात आलेला व्यक्ती त्याला जर शिकायचं असेल तर त्याला आम्ही क्लिन्झिंग आणि सेल्फ रिहॅब सिस्टम्स काही शिकवतच असतो. एक मिनिट, आपण परत घेऊ हे परत, तुम्ही उत्तर परत स्टार्ट करा. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. तर हेल्थ कॅम्प मध्ये जोही व्यक्ती आमच्याकडे येतो त्याला आम्ही एज्युकेट करतो की इथून घरी गेल्यानंतर तू स्वतःला रिहॅब कसं करू शकतो किंवा तू मेंटेन कशी ठेवू शकतो तुझी अॅनाटॉमी. मग त्यासाठी काही कसं बसायचं, कसं उठायचं, किंवा आपण लेग क्रॉस करून बसतो, बरोबर, तर पेल्विक तुमचा शिफ्ट झालाय त्याच्यामध्ये. आता लेडीज मध्ये जे लहान लहान वयामध्ये पीसीओडी वगैरे होते, याचा प्रॉब्लेम काय, त्यांची बसायची स्टाईल, त्यांचा पेल्विक टिल्ट झाल्यामुळे ना युटेरस टिल्ट झाला. आता काय झालं, ते फनल जर टिल्ट झालं तर जेव्हा त्याच्यामधून क्लिन्झिंग होणार आहे तर काहीतरी रेसिड्यू उरणार ना त्या फनलमध्ये, कारण त्याची ते टिल्ट झालं. मग तिथून तो फायब्रॉइड डेव्हलप होतो. म्हणजे रूट कॉज काय, की पेल्विकला अलाइन करणं. म्हणजे तुम्ही अलाइन कसं करू शकता किंवा बसा तसं, पण मग त्याच्यानंतर दर 1 तासानंतर तुम्ही काय स्ट्रेच केले पाहिजे 30 सेकंडसाठी. तुम्ही घरी गेल्यावर स्पाईनला न्यूट्रल करायला काय पोझिशन मध्ये तुम्ही झोपलं पाहिजे 15 मिनिटासाठी. म्हणजे हे आम्ही एज्युकेट करतो. स्वतःचं क्लिन्झिंग कसं करायचं, की आपण खाण्यापिण्याचं लाईफस्टाईल आपण बदलू शकत नाही. म्हणजे हे ऍस्पेक्ट मी का आणले, की पथ्य, पाणी, एक्सरसाइज, वेळ पाळणं हे सगळं होत नाही आणि आजच्या लाईफमध्ये शक्य पण नाही ते, कारण लायबिलिटीज खूप झाल्यात. पण खाओ पिओ, ऐश करो, बिझनेस करो, पॅशन जपा, पण फक्त रेग्युलर क्लिन्झिंग करा आणि रोज 15 ते 20 मिनिटं तुमच्या बॉडीला द्या. तर आम्ही इंडस्ट्रीज मध्ये पण असे कॅम्प घेतो. चांगल्या चांगल्या ब्रँड सोबत पण आता आपण काम करतोय. त्यांच्या एम्प्लॉईला आपण हे एज्युकेट करतो की उभं कसं राहायचं. बरोबर. एका तुम्ही जर स्टान्स वाईट ठेवला, जसं तुम्ही प्लेयर्सचा बघाल, तर तुमची अॅनाटॉमी मेंटेन राहते. पण तुम्ही जवळ पाय ठेवले तर तुम्ही शिफ्ट होत राहतो तुमचा वेट. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण कॉर्पोरेटसाठी किंवा ग्रुपसाठी पण एज्युकेट करतो. तर हे सेल्फ फिलिंग पण आपण शिकवतो. आणि त्याच्यात जर कोणाला इंटरेस्ट आला की मला याच्यामध्ये करिअर करायचंय, तर तिथेच आमचा हेल्थ कॅम्प सोबत आमचे जे काही एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहेत त्यांचा हँड्स ऑन वर्कशॉप पण चालू असतो. ते त्याच्यामध्ये येऊन पण बेसिक स्पायनल अलाइनमेंट आणि मसल रिलीज, फंक्शनल कपिंग, विसरल, म्हणजे ऍटलिस्ट पोटाचे 5 वॉल्स असतात ते सेल्फ रिलीज आणि दुसऱ्याचे पण रिलीज करायला शिकलो ना, तर तुमचं गट जर प्रॉपर राहिलं तर 80% डिसीज तुम्हीच क्युअर करून घ्याल बाकी सगळ्या आजूबाजूच्या लोकांचे. हे सुद्धा आपण त्यांना शिकवतो. खूपच उत्तम. पण मला आता हवं आहे की तुम्ही सगळ्या लोकांना, ऐकणाऱ्यांना मेसेज द्या की तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं आहे आणि हा एखादा कॅम्प असेल तर त्याचा भाग कसं व्हायचा आहे. आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावरती किंवा वेबसाईट्स आहे, नंबर माझा आहेच, तो फ्लॅश करेलच मी खाली, तुम्ही पोहोचू शकता. आम्ही जे करतो ते नाशिकमध्ये करतो. नाशिकमध्ये आपले 2 सेंटर आहेत. बाहेरचे जे लोक येतात, म्हणजे इव्हन दो आता दुबईवरून पण काही आले, फॉरेन वरून पण आपल्याकडे लोक ट्रीटमेंटला येतात, त्यांच्यासाठी एक सेंटर आहे. आणि सिटी मधल्या लोकांसाठी गोल्ड जिमशीच आपण कोलॅबोरेशन करून, कारण आता आमचा फोकस जो आहे हा आम्ही क्युअर पेक्षा प्रिव्हेन्शनवर आणलाय. आणि ज्यांनी गोळ्या खाऊन खाऊन शरीराची वाट लावली आणि ते पीक ज्यांनी लावलं ना ते त्यालाच कापू द्यावा आता, बरोबर. पण मग जो फिटनेस कॉन्शियस आहे त्याला तरी ऍटलिस्ट एज्युकेट करावं. म्हणून गोल्ड जिम मध्ये आपलं सेंटर आहे, तर तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपल्या सिटीमध्ये जर एक 20 जणांचा पण ग्रुप असेल तरी माझी टीम येऊन तुमच्यासाठी एक 1 डे पासून ते 3 डेज पर्यंतचे आपले सेशन्स असतात. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं येऊन आम्ही हेल्थ कॅम्प कंडक्ट सुद्धा करतो. इव्हन ट्रेनिंग सुद्धा आम्ही कंडक्ट करत असतो. दॅट इज सुपर्ब. आशिष सर, तुम्ही सगळ्या लोकांना एक वेगळ्या प्रकारे एज्युकेट करता आहात आणि हील करता आहात. तर आय थिंक देर इज नथिंग ग्रेटर दॅन दॅट की समोरच्या व्यक्तीला आपल्याला फिजिकली मेंटली हील करता येतं आहे. सो ऑल द बेस्ट फॉर ऑल द अपकमिंग कॅम्प्स जे तुमचे आहेत. आणि थँक्यू सो मच तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. येस मॅम. आणि एक लास्ट जे मी कधी सोडत नाही, जे माझं पिंड आहे की गौमाता, तर आपण पंचगव्य चिकित्सा सुद्धा करतो. जवळजवळ 70+ सिव्हिअर कॅन्सरचे पेशंट्स आपण याच्यामधून आता क्युअर केलेले आहे. लास्ट एक एक्झाम्पल आहे की 12 सिस्ट ब्रेन मध्ये होते, 12 क्लॉट्स होते आणि विदिन 1 डे 24 आवर्स ते सर्व नील आलेले ते मध्ये.
तर एवढं आपल्या देशी गाईच्या पंचगव्यामध्ये ताकद आहे. तर तो सुद्धा कोणी क्रॉनिक डिसीजचा पेशंट असेल तर तुम्ही आम्हाला रेफर करा, आपण त्याला एक नवीन आयुष्य देऊया. दॅट इज सुपर. सो वन्स अगेन थँक्यू सो मच सर, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू मॅम. आणि तुम्ही ऐकत राहा 104.2 FM. चलो अच्छा सुनते हैं.